नाथ पक्षासोबत मथुर. वाटोला गेला आले सांगून नाही आला का घरा तुम्ही. हे बघ छत्र्या बित्र्या घेतल्या कालो नाही व्हावं म्हणून. येतात आता सगळी बोलतात डुगू कुत्र्याचा मालक आहे ना बोलते डुगू कुत्र्याचा म्हणजे बघला ना इज्जत आहे ना भाई तुला पण आता. पुढच्या वर्षी मोठा धमाका आहे बोलली काय नक्की असा कसा विषय खाल्ला नाही तरी पण आलेच पाण्यावर दिवस काढले पाण्यावर भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ वेगळा विषय होता काय. पुढची इच्छा काय पुढची इच्छा काय बाबा सांग तू तो विचारतो बघ आता क पुढची इच्छा काय या बघू नाव द्या वापस. राहुल भाईबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यासारखा माणूस नाही भेटणार कोण. मथुर सोबत पलाला तरी नाव होतं ना मथुर बरोबर हारला तरी नाव होतं बरोबर ना. 100% त्याच्यासोबत जिंको किंवा हारो तुमचा बैल पुढे जाणार त्याचं नाव होणार 100%. तर नमस्कार मित्र मी पार्थ वाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र जाम दिवसानंतर आलो ना बाबा शर्ती नाट्यान आलो नस तो बघ डुगू कुत्र्याचे मालक आलेले भाई इज्जत आहे इज्जत बघला ना लोक 100% येतो खाली लगेच बघ बाब्या इज्जत आहे तुला डुगू कुत्र्याच्या मालक छातीवरती आले वाटतं. ठीक आहे मित्र ना अड्ड्यानं आज आपल्याला एक जरा विशेष बैल कव्हर करायचा. मग समोर बैल तर पुरम बघायला लागतं. विषय काय एकदम टॉपचा बैल ना आपल्या यश त्यांच्या बैलासोबत त्याचा पेहरा बरोबर बरोबर दम लागले नाव खराब केले बोलते अरे डुग्गू कुत्र्याचे मालक आवरा चांगलं नाव भेटले अजून अजून काय लोक इज्जत देतात तुला. तर ठीक आहे मित्र ब्लॉग लास्ट परत बघा अजून काही एवढी गर्दी वाटे नाही अड्ड्यान पण ठीक आहे मग अक्षा गाडी आली त्यांची तरी धावत. एकदम टॉपचा विषय असणार तर ब्लॉग लास्ट परत बघा. चला तुम्हाला दाखवतो आता बैल कुठला कसा का विषय कशा गाड्यांवर डायरेक्ट टेम्पोवर ट्रकवर जाऊन असं बसतात डायरेक्ट. वाटोला गेला आले सांगून नाही आला का घरा तुम्ही. हे बघ छत्र्या बित्र्या घेतल्या कालो नाही व्हावं म्हणून अशा गाड्या लागतात. कडक असा माहोल असतं ना कडक अशी माणसं ना कडक अशी बैला पण दाखवतो. हा 100% येतात 5-10 मिनिटं थांबा फक्त ओलो. चला मित्र पहिले बैल दाखवता माणसा का तुम्हाला दाखवतेच रे रोल करा दिसल्या ना या साईडला आपण यांच्याच बैलाचे व्हिडिओ करायला आले ना. इकडून मिंजोरचा वाशा मथुर आले टोन पुस जरा वेगळा दिसतस व्यवस्था बैल याला सोबतच पैरा मथुरचा त्या साईडला पक्षा चांगली ना. हा ठीक आहे रे थांब शाबास दर आज पुरा फोकस यश भाई हा तो बैल ना तो यशच दिसला पाहिजे बाकी दुसरा कोणीच दिसला नाही. हा आता योगा कसा कंटेंट होता तुला कसा जागेवर फिरला चप्पल सोडली पण त्यांनी बैल नाही सोडला. केसा तरी काय गेला रे सेम गेला ना वाटतं. व्हिडिओ 100% भावा तूच बादशा कशा हवा सोराला ड्रोन आले बघ कवरा बरा वाटला जरूर बघला जिथं मथुर असतं तिथे 100% गर्दी होतं. नाथ पक्षासोबत मथुर राहुल बायपडे अरवली कल्याणकरांचा मथुर मुंबईचा कार्यक्रम त्यासोबत स्वर्गीय कैलासवासी भास्कर सोना दुःख आणि अशोक दुःख मित्र अशा प्रकारे मथुर आणि पक्षा आता डायरेक्ट खाली भेटू. चला मग तू पण चल सगळीच चला. कुत्र्याचा मला कसं धावतो बघ याला येतात आता सगळी बोलतात डुगू कुत्र्याचा मालक आहे ना बोलते डुगू कुत्र्याचा म्हणजे बघला ना इज्जत आहे ना भाई तुला पण आता जे आता एक नवीन कुत्रा खरेदी करून टाक पिटबुल जेव्हा आता नवीन खरेदी ज्या बैलांचा फेरा असतं त्यांना डायरेक्ट मधला एंट्री कसा डायरेक्ट वर्ष चालवले नीट मांडा यश पुढं जातो रा हे बाजूवर
आणि मित्र अशा प्रकारे कडक असा मथुरचा फेरा होता पक्षासोबत. आणि आपलं दोस्त भेटला, आपलं फॅन थोडं सगळं बोलते चॅनलला सबस्क्राईब केलं. असा कोण आवाज दिला का बरं वाटतं ना. अर्धी छाती तर याची वरती येले. डुग्गू कुत्र्याचं मालक बोलले भाई लोक ओळखतात. इकडे जरा वेगळा बाजार इकडे या साईडला पुरं. चला मित्र, आता आपल्याला ज्याची व्हिडिओ काढायची होती त्या बैलांची आपण व्हिडिओ काढून झालेली आहे. आता इज्जतीन जाऊ. शोरमा आला नाही, पहिले ज्यूस प्यायचा. पावे असा बोलतो तसं तुला माहीतच नाही. बा समोर ज्यूस वाला. आता कुठला ज्यूस पितो बोल लवकर. मँगो शाबास. डुग्गू कुत्र्याचे मालक भाई माझा कारण ना त्यानं काय आवराला आता भाई. जरूर पिल्यावर जरूर बरं वाटतं. कसं वाटलं तुला? बरं वाटलं? शांती झाली बरं, मनाची शांती. नाही हेल्बिल नको, आवरा नको दादा. पाणी ठीक आहे तुझा बस चालला तर तू अजून 2-3 काहीतरी वेगवेगळी नावं घेशील. नको हेल्बिल काही नको. या उचल ना पटकन, 5 चल ना. चला तर चला मित्र, आता जाऊ आपण बैलांच्या रांग आणि थोडीशी मुलाखत घ्यायची आपल्या यश दादाची. काही सुरू तुला म्हणजे बाकी पोरावीला बरी आहेत ना? तर बैल आहे का तुमचा? तिकडे बांधल्यात. ही होली आहे का नक्की? असा कसा विषय एकदम चमकले. तर ठीक आहे मित्र, अजून तुम्हाला दाखवतो बैला. आणि आपल्या यश दादाची आपल्याला दुरुक्षी मुलाखत घ्यायची आहे. कारण यश दादाची लई इच्छा होती मथुर सोबत पालायची, म्हणजे मथुरच्या त्यांच्या बैलाला मथुरच्या बरोबर पालवायची. बरोबर का? नाही तर वेगळा विषय होता का? पुढची इच्छा काय? पुढची इच्छा काय बाबा सांग तू. तो विचारतो बघ आता. पुढची इच्छा काय? या बघू नाव द्या वापस बघू 100% का बाई. यश शेट जोरावं दुरुकसा. आणि मित्र अशा प्रकारे आता आजचं नियोजन कसा होता यशांचा आणि विषय होता आणि कसा म्हणजे ठरला सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये एकदम मुलाखत घेऊ आपण त्यांची, म्हणजे तुम्हाला समजेल नक्की बालक कोण विषय. ब्लॉग लास्ट परत बघा. तर मित्र आजचा नियोजन कसं होता ना तो निघून ज्या बैलाच्या मागं आपण म्हणजे सुरुवातीपासून तर लास्ट परत पळत होतं. पहिले तर त्या बैलाचं नाव आणि त्यांची सर्वांची माहिती देतं तुम्हाला. आता पहिले तर तुझं नाव सांग. माझं नाव अशोक दुधकर. आणि बैलाचं नाव आपल्या पक्षा. आणि कसं काय नियोजन कसं काय ठरलं? नियोजन खूप दिवसापासून चालू होता. मागच्या वर्षी फेरा भरणा होता यांचा पक्षी आणि मथुरचा. बाईचा आमचं बोलणं झालेलं होता, तर तो मागे पाऊस झाला त्याच्यामुळं थोडा पुढे गेला. रात्री शुभमने फोन केला. शुभम माझा भाचा. शुभम पाटील. शुभम पाटील माझा भाचा, सक्का भाचा. त्यांनी मला फोन केला रात्री की मामा बोलतं काय करायचं. तर तू नियोजन नव्हता तर तुझा बघू आपण. बोलतं आणतो बोलतो पेरा टाकू आपण. तर झाला आमचा पेरा. म्हणजे नातेवाईकच बोलू शकतात त्यांच्या. आणि प्रत्येक जणाची इच्छा असते म्हणजे मथुरच्या सोबत पालायची. तर आमचा यश जेव्हा पण आमच्या दुकानावर याचा एकच गोष्ट बोलायचा, आम्हाला बोलतो एकदा तरी मथुरच्या वर पालायचं. 3 वर्ष झालं सलग त्याच गोष्टी बोलतात. आता त्याला विचारू कसं वाटतं आज तुला? लय भारी वाटतं मला. आणि मेन गोष्ट तुम्ही घरा सांगून आले का आज? नाही, आज घरा बोलतं जरा ऑफिसवर चाललं बोलतं का मनातल्या भावना कशा काय किंवा बघ मागच्या आता मारायला बरं वाटतं बघ पेरा भरले. बघू लवकर शहरात पण बघायला. नक्की का? मथुरच्या गल्ल्यात पालना भाग्य लागतो. आणि आमचं ते नशीब म्हणजे आमच्या पक्ष बैलाचं नशीब का मथुरच्या गल्ल्यात पालना भेटला. मथुर पूर्ण आपल्या महाराष्ट्राचा कालीज आहे. आणि बरेच वर्ष म्हणजे आता जसं बरेच जणांची इच्छा असते की नाही मथुरच्या सोबत पालायचं. आता गेल्या वर्षी जसं तुमचं नियोजन बसलं नाही आणि मध्ये तुमचा बैलाचा काहीतरी इश्यू झाला की बरेच जिला म्हणजे घरीच राहिले होते, त्याचं काय सांगशील? ते बैलाला थोडा आमचा प्रॉब्लेम झाला क्लिअर झाला. आता लगातार त्या 5-7 शर्ती पण झाला विन झाला. तो घरची गाली पाहिजे छावा आणि यो. आणि अजून एक गोष्ट दादा, आपला 3 फेऱ्याला बैल पडला तो का? पळाल गटपास पण झालेला आहे. वरतीच का? तुला कसं वाटतं? मला जाम भारी वाटतं. असं सांगता येत नाही, एवढं भारी वाटतं. आमची मुलं रात्रभर झोपली नाही मथुरच्या गल्ल्यात पेरा रात्री आम्ही 4 वाजता झोपलो सगळी. काय विषय झाला माहिती आहे का मित्र? मला कंटिन्यू यशचं फोन येत होतं मला. यश आपला तो बोलतो कंटिन्यू फोन करता. आज बोलतो व्हिडिओ काढायला म्हणजे एवढा का उतावलं झाले. आता प्रत्येक अड्ड्यांत बैल नाही तर का एवढं सांगा नाही. त्यानंतर समाजला बोलतो मथुर सोबत पालायचा. आणि म्हणजे अक्षरशः ना तो जेव्हा पण याचा दुकानावर नाही बोलतो एकदा तरी पालायचा, एकदा तरी जरा तो चर्चा असं जित पालायचा होता. आज फायनली त्याची आज इच्छा पूर्ण झाली. आणि देव करो पुढे पण तुमचं म्हणजे असंच भारी बैलांसोबत पैरा होत राहो आणि गुलालातच राहो आपला बैल. आणि नक्कीच आता 3 फेऱ्याला पण प्रयत्न असणारच वापस. 100% पेटगावला चालू आहे आमचं. बघू बोलतात नाही पेटगावला तर चालू आहे घरचीच गाडी दुसऱ्याचा. आणि आमची मुलं खूप मेहनत घेतात बैलांवर, बैलनंदींवर. संदेश झाला, बाबू आदेकर आहे, जयेश, बंधू, गणेश, यश, ही सर्व मुलं खूप मेहनत घेतात. ते जॉबला जातात. जॉबवरनं आले सीधे पहिले गोठ्यामध्ये असतात. मग ते त्यांच्या खायापासनं पूर्ण म्हणजे
खूप मेहनत घेतात ते. पण जेवढी ती बैलाच्या मग मेहनत असते ना की म्हणजे सकाळी त्याला नेणं, त्याला खायला टाकण्यापासून, त्याला पवल नेण्यापासून, तर तरी मालिशपासून जाम गोष्टी असतात आणि प्रत्येकाच्या मग कामधंदा असताना ते सगळ्या गोष्टी नियोजन प्रॉपर करून बैलाला जो समजतं ना बाई, त्याला आजच्या काळाने या गोष्टी सगळ्यांच्या बशी पाहत नाही. ज्याच्याकडे पक्का पैसा असतो त्याच गोष्टी करू शकतात, पण जॉबला जाऊन पण बैला समजणं मध्ये ही मोठी गोष्ट आहे. टोटल पोरं आमची जॉबला आहेत आणि प्रत्येक आपलं काम समलूशा त्यांचं नियोजन करतात आणि एकदम चांगला नियोजन करतात ते. राहुल भाईबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यासारखा माणूस नाही भेटणार कोण. शब्दाला तो बोलला या करायचं तर करायचंच, म्हणजे असा माणूस आहे राहुल. आणि आमचा घरचा शुभम माझा भाचा, तो पण मला राहुल भाई पण मला मामाच बोलतो. मित्र तसं तर आता दादा बोलले तसं पुढचा शब्द पण आपलाच होता. कारण आता बरं जसं माझं एक उदाहरण देतो, मी पण काही जास्त आपल्या शर्तींचा नव्हता, पण 3-4 वर्षापासून बोलतो जिथून मथुर आणि महबूबची गाडी पालत होती तिथून म्हणजे ना तो वेगळाच काहीतरी क्रेज असायचा. अड्ड्यान आल्याच्यानंतर वेगळाच काही माहोल असायचा. आणि आत्ता परत ज्यांना म्हणजे बैला दिल्यात राहुल दादांनी, म्हणजे छोटा असो गाडा मला की मोठा असो, प्रत्येकाला कोणालाच नाही बोललं नाही. आणि मथुरसोबत पलाला तरी नाव होतं आणि मथुर बरोबर हारला तरी नाव होतं. बरोबर ना? 100% त्याच्यासोबत जिंको किंवा हारो तुमचा बैल पुढे जाणार, त्याचं नाव होणार आहे 100%. पण ठीक आहे मित्र, आजची व्हिडिओ आपण ना मग इथंच थांबू. आणि दादा तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन, म्हणजे तो बैल मथुरसोबत पळायला त्याचा तर म्हणजे विशेषतः कौतुकच आहे. आणि तसं बोललं तर एक आज यशनी म्हणा म्हणजे ती संधी दिली की ये बाबा व्हिडिओ काढायला, ना मला माहीत नव्हता की मथुर आहे म्हणून. आल्याच्या नंतर असं वाटतं गरमीनं तो वैतागलेला आमच्याबरोबर आमचा बाबू बोलता, पण जेव्हा मथुरला बघल्याच्या नंतर बोलते चला आता बोलते गरमी मी काही नाही लास्ट परत थांबू बोलतं. आणि तुमच्या युट्यूबरवाल्यांचा पण जेवढा मानावं तेवढा धन्यवाद. कारण का तुम्ही मुलाखत घेता म्हणून आमचे काही लोकांना दिसतो नाही दिसत आमचे. गणपती बाप्पा. आणि मित्र अशा प्रकारे आजची कडक अशी व्हिडिओ काढलेली आहे. आणि एवढा जवळून फर्स्ट टाइम मथुरला बघलं म्हणजे व्हिडिओ काढायला भेटली ना. बाबूबाई बोलता आज मी पार्टी देईल बोलते तुला. पहिला कशा खुशीन बोलता आज बोलता आपलं नाव बोलतं जरा वरती आलं बोलतं डुग्गू कुत्र्याचं मालक बैल. तर दादा आता कुठली कुठली बैला तुमची दाखव. आमची 2 बैल आहेत. दादाची इच्छा त्यांची बैला दाखवायची. अरे किती आणल्या नशी बैला? 7-8 आहेत बाई. 7-8 तिकडे पण तिथं बांधली ती 2. हे नाव आहेत बैलांची. सैतान डेंजर नाव आलेलं यो. स्वामी शेठ आणि तो तिकडूनची तो सुंदर आणि तो काशी. कुठून आल्या कुठून तुम्ही दादा? आम्ही अंबरनाथ. आणि कुंटवली कुंटवली गाव ना. झाली शरद जमली बिमली काय झाली. कोणच्या सोबत होती? कुठली होती गाडी? कुठली कडक असं बाई नियोजन असं एवढं उन्हान पण येतं म्हणजे काही वाटत नाही का काही दुर्घटना? काही खाल्लं नाही तरी पण आल्याच पाण्यावर दिवस काढले. पाण्यावर. तो बघ आमचा माणूस कुठे आला, तो सनस्क्रीन लावून येतो बोलतो. ठीक आहे मित्र, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि खुद्द अड्ड्यात जगदीश दादा बाहेर दिसल्या. बैला बिला कुठेच आपली का? मग कसं काय होतं तुम्हाला बिना बैलांचं कसं काय? मग वाघ बिग लावले डायरेक्ट बघ चष्माला खर्च केले सोन्याचा लावले वाटतं. बैला काय नाही आणली? विमर आहे का? दुसरा ना ना मग पुढच्या वर्षी मोठा धमाका आहे. मोठी खरेदी ना. काही कारण नाही ती गाडी बघ वरती डायरेक्ट अंगावर. नाही नको चला. नाही आताच पिले दादा आताच पिले. चाललो आता लय ऊन झालं आता चाललो मी. काहीच नको आता नेक्स्ट टाइम मोठी खरेदी केली हो. चला मित्र अशा प्रकारे आता दुसरा कोणच्या एक आजची आता इच्छा बिलकुल राहिली नाही तेव्हा पुरुषा तरी पण कोणतरी हात दाखवत आहे. पण आता विषय काय झाले माहिती आहे का? आता दमलो आम्ही. बाबू बोलतं बस झाला बोलतं आता माझी जिरली कालच्या वर्षा बोलतं. चाललेलो आम्ही शोरमा खाला, पण आता शोरमा खायची पण इच्छा नाही. आता पाणी प्यायची इच्छा आहे ना. सरळ निघता हे बघ इकडे बघ अजय दादा खुद्द. ठीक आहे चला मित्र आजची